हॅलो, नमस्ते. वेलकम टू माय चॅनल. माझं नाव आहे नागेश्वरी चौगुले. आज मी बनवत आहे शेजवान चटणी. चला मग बनवूया. 4 ते 5 लसूण शिजलेले, एक अद्रक टाकूया, 10 ते 12 हिरव्या मिरची आणि सुकी मिरची टाकूया 4-5. आता ह्याला आहे ना बारीक जरा वाटून घेऊया. एकदम बारीक वाटलो ना तर ते पूर्ण आहे ना हे होऊन जाईल. त्यापेक्षा पण दरदरा वाटलो ना तर जरा टेस्ट येईल. ठीक आहे. हे बघा झालंय आता वाटून. असा पेस्ट करायला पाहिजे, कारण की चटणीमध्ये मग तो व्हॅल्यूम पण आलेला आणि छान पण लागेल. एकदम बारीक झालं ना तर छान नाही वाटणार. थोडस बारीक नाही वाटायचं, अखंडच वाटायचं, जेणेकरून ते छान लागेल. आता गॅस लावून घेऊया. त्याच्यावरती एक कढई ठेवूया. कढईला थोडं गरम होऊ देऊया. आता ह्याच्यात टाकूया 2 चम्मच तेल. आता हे पेस्ट टाकूया, जे मिक्सर मध्ये वाटून घेतलेले ते. आता याला मस्तपैकी खरपूस भाजून घेऊया, जेणेकरून याचं सगळं जे कच्चा पण असतो ना ते निघून जाणार. हे बघा किती मस्त होतो. आता जोपर्यंत हे होतोय त्याला शिजू देऊया आणि मग आता आपण पुढच्या प्रोसेसला स्टार्ट करूया. आता ह्याच्यात घेऊया आपण 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर, जेणेकरून चटणीला थोडा घट्टपणा येणार. आणि मोस्टली तर सगळ्या ठिकाणी जे धंदे असतात तिथे ते लोक ते कॉर्नफ्लॉवरच यूज करतात. आता टाकूया थोडस पाणी. ह्याला मिक्स करून घेऊया. मीठ टाकूया आणि थोडस हजिनोमोटो, जेणेकरून त्याला टेस्ट यायला पाहिजे चायनीज सारखं म्हणून. आणि हजिनोमोटो टाकल्यावरच त्याला टेस्ट येणार मस्तपैकी. आता त्याला मिक्स करून घेऊया. आता तुम्ही बोलाल हे जळालंय, पण ते जळालं नाही. ते तसं जरा फ्राय करून घेऊया, जेणेकरून त्याला टेस्ट येईल. मग आता ह्याच्यात टाकूया थोडस सोया सॉस. आणि मग पाणी ऍड करू याच्यात. आता जेवढी चटणी हवी आहे ना तेवढी क्वांटिटी मध्ये आपण पाणी ऍड करूया. मला थोडं जास्त हवंय म्हणून मी थोडं जास्त पाणी टाकलंय. तुम्ही तुमच्या प्रमाणे टाका. थोडं टाकूया फूड कलर, जेणेकरून ह्याला कलर यायला हवे. करून घेऊया, सगळं एकत्र करून घेऊया. बघा कलर किती मस्त वाटतोय ना. आता ह्याच्यात अगर कॉर्नफ्लॉवर गेलं ना तर अजून मस्त वाटेल, एकदम टेस्टी. आता याला ना 2 ते 3 उकळी घेऊया. उकळी झाल्याच्या नंतर मग कॉर्नफ्लॉवर जो मिक्स केलाय ना आपण तो ऍड करूया. ठीक आहे. बघा हे किती मस्तपैकी उकळलंय. आता मस्तपैकी उकळून म्हणजे जे पण मिरची होती ना ते पूर्ण शिजलंय. आता ह्याच्यात टाकूया आपण हे आपण मिक्स केलेलं कॉर्नफ्लॉवर पेस्ट. हे बघा. आता याला तुरंत आपण मिक्स करून घेऊया, जेणेकरून ते गुठल्या नाही बनायला पाहिजे. मग गुठल्या गुठल्या होणार पुन्हा. हे बघा गाढा व्हायला लागलाय ना. आता मस्तपैकी घट्ट व्हायला लागलाय. आता आपण ना थोडा मोठा असा चम्मच घेऊया. आता मस्तपैकी मिक्स करून घेऊया. मिक्स नाही ना केलं तर मग हे अख्खे अख्खे गुंठळे होतील ह्याच्यात.
हे बघा कन्सिस्टन्सी बघा किती गाढा झालाय बघा. फक्त 5 मिनिटं आपण याला उकळून घेऊया. 5 मिनिटं खूप आहे त्याच्यासाठी, जेणेकरून हे घट्ट होईल. बघा होत आहे ना घट्ट, त्याची कन्सिस्टन्सी आहे मस्त, एकदम भारी. हे बघा मी बनवलंय, आता तुम्ही पण बनवा. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. किती मस्त होतोय ना बघा. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. घुमायचं